नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठवाडा विशेषतः धगधगतोय. तो ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याचदा हिंसक घटनासुद्धा घडलेल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की प्रकाश सोळंके असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील यांची घरं पेटवून देण्यात आली होती आणि आता त्याचा दुसरा अंक जो आहे तो इलेक्शन नंतर बघायला मिळतोय. काल मातोरीमध्ये जरांगे पाटील यांच्या गावामध्ये काही वाहनांची तोडफोड झाली. प्राध्यापक लक्ष्मण हाके तिथून जाणार होते, त्यांच्या स्वागतासाठी डीजे बोलवण्यात आला होता आणि त्यामुळं तिथं वाद निर्माण झाला आणि दोन गटामध्ये हाणामारी झाली. त्यामुळं हा सगळा वाद कसा मिटणार, याचं काय सोल्युशन आहे, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ओबीसी नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. पडळकर साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? दोन समाजामध्ये इतका तणाव महाराष्ट्रानं पहिल्यांदा बघितला आहे आणि सर्वांना हा प्रश्न पडला आहे की हा तणाव कशामुळे, कशासाठी? तणाव कशामुळं हे तर सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आहे. जे संविधानानं दिलेलं आरक्षण आहे ओबीसी समाजाला, की ज्यामध्ये बहुसंख्य छोट्या छोट्या जातींचाही खूप समावेश आहे. मोठ्या धनगर असेल, माळी असेल, तेली असेल, वंजारी असेल, काही प्रमाणामध्ये रामोशी समाज आहे, वडार समाज, आणि मग बाकीचे सगळे छोटे घटक या प्रवर्गामध्ये मोडतात. भटके विमुक्त आहेत, भटक्या जमाती आहेत, 346 जाती आहेत आणि त्यांच्यासाठी जे 27% आरक्षण आहे त्यामधूनच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे अशी जी मागणी लावून धरल्यापासून गेल्या 9-10 महिन्यांपासून महाराष्ट्रातलं वातावरण अस्थिर झालेलं आहे. सरकारकडे आम्ही वारंवार जेव्हा मागणी केली तेव्हा सरकारच्या वतीनं स्पष्ट केलं गेलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. एका बाजूला सरकार म्हणतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि दुसऱ्या बाजूला उपोषणकर्ते म्हणतायत की मराठा समाजाला 80% ओबीसीतून आता रिझर्वेशन मिळालेलं आहे. आता राहिलेलं 20% आरक्षण आम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करून घेणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ दोघांपैकी एक कुणीतरी खरं आणि कुणीतरी एक जण खोटं बोलतंय. आणि म्हणून सरकारकडे आम्ही सातत्यानं मागणी करतोय, विनंती करतोय की याच्यात तुम्ही स्पष्ट जाणा. तुम्ही किती ओबीसी दाखले दिलेले आहेत गेल्या 9-10 महिन्यापासून? या तुम्हाला सरकारनं सांगितलं नाही की आतापर्यंत किती? सरकारनं परवा बैठकीमध्ये आमचं जे क्लिअरिफिकेशन आहे ते आमचं केलं आणि आता सर्वपक्षीय बैठक, म्हणजे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये राजकारण पण खूप व्हायला लागले. मला एक पॉईंट सांगा की सरकारनं तुम्हाला सांगितलं का की किती दाखले दिले? सरकारनं आम्हाला जी स्पष्टता दिलेली आहे हे 54 लाख दाखले आहेत, ते पूर्वीपासूनचे आहेत, ते काही नव्यानं म्हणजे. पण या आंदोलनानंतर एकूण किती कुणबी दाखले देण्यात आले याचा काही आकडा सरकारनं दिलाय? सरकारनं तसा आकडा दिला नाही, परंतु काही कळतोय तो आकडा 48,000 आहे. आणि एका बाजूला सरकार असा आकडा देते आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की आम्ही 80% ओबीसी झालोय, 20% राहिलेला आम्ही सगळे सरीतून होणार आहे. त्यामुळं आता सरकारनं चांगला निर्णय केला की सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक लावायची की त्यांचं मत काय आहे सगळे सोयरीच्या बाबतीमध्ये, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, मराठा समाजाला दिलेलं 10% वेगळं आरक्षण आहे त्या बाबतीमध्ये. त्यांचं एकदा मत समोर आलं तर सरकारलाही व्यवस्थितपणे काम करता येईल. कारण ह्याचा आता राजकारणामध्ये उपयोग दोन्ही बाजूने केला जातोय. मराठा समाजाचा विषय आला का मराठा समाजाच्या बाजून बोलायचं, ओबीसीचा विषय आला का ओबीसीच्या बाजून बोलायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. तर आता ते होणार नाही. आता मी उद्या त्यांनी म्हटले होते की मिटिंग लावतो, आम्ही त्यांना विनंती केली. उद्या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मिटिंग न घेता वर्किंग डेमध्ये तुम्ही मिटिंग घ्या की जेणेकरून सर्वपक्षीय लोक तिथं येतील आणि व्यवस्थितपणे चर्चा होईल. मला एक गोष्ट सांगा की आता सिच्युएशन तुम्ही म्हणता की त्याची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो. बस सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी ढील दिली मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला. ते स्वतः त्यांच्याशी डील करत होते, ते स्वतः सगळ्या गोष्टी बघत होते. सगळे सोयरेचा GR येण्याआधी, म्हणजे ॲक्च्युली त्यांनी ज्या वेळेला आधी सूचना आणली वाशीमध्ये जे आश्वासन दिलं त्याच्यानंतर ते आश्वासन दिलं, त्याच्यानंतर बऱ्याचशा सूचना हरकती आलेल्या आहेत. त्या काही लाखोंमध्ये आहेत. 8 लाख आहेत. 8 लाख सूचना हरकती आलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की जी गोष्ट कायद्याच्या चौकटीमध्ये बसते की नाही याची तपासणी न करता मुख्यमंत्र्यांनी हे सगळं आंदोलन हाताळलं. बघा, आंदोलनकर्त्यांची पण जबाबदारी आहे. समाजाचं नेमकं हित कशामध्ये आहे? आता तुम्ही ते तत्कालीन परिस्थिती बघितली की काय सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि त्यामुळं जे समाजाला मिळतंय तेच मागितलं पाहिजे. त्यातून समाजाची फसवणूक होता कामा नये आणि त्यामुळं सगळे सोयरीची अगोदर सरसकटची आणि परत सगळे सोयरीची ही जी मागणी आहे ती खरं तर मराठा समाजाच्या हिताची मागणी नाही. त्यामुळं मराठा समाजातल्या तज्ज्ञ लोकांनी सुद्धा या विषयावरती बोललं पाहिजे. या विषयावर असं वाटतं की ती ह्याची मागणी नाही, हिताची कशी काय नाही? जर म्हणजे आईच्या बाजूने आणि वडिलांच्या बाजूने आरक्षण मिळेल त्याचा फायदा आहे ना त्यांना. बाजूचा विषयच नाही त्यामध्ये. तुम्ही त्या अधिसूचनेमध्ये वाचा, आईच्या बाजूनं मात्र सत्ताक पद्धतीनं ही अधिसूचना काढलेली नाही.
मुळात ती पितृसत्ताक पद्धतीनं काढलेली आहे, नंबर 1. आणि दुसरा विषय त्यामध्ये सजाती हा शब्द आहे. म्हणजे समजा एखादा मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली आणि त्यांचे कोण नातेवाईक आहेत, यांनी ॲफिडेविट घातलं की आमचा हे नातेवाईक आहे, यांना आम्हाला दाखला द्यायचा आहे, तर तपासलं काय जाणार, यांची कुणबी नोंद सापडली आणि समोरचा जो मराठा समाजाचा व्यक्ती आहे त्याची पण कुणबी नोंद आहे का, ते सहजाती असेल तर त्याचा उपयोग होणार आहे. आता विनाकारण महाराष्ट्रामध्ये तेढ वाढवण्याचं काम हे सुरू आहे. तर माझी विनंती अशी आहे की राज्य सरकारला पण आणि विरोधी पक्षाला पण, तामिळनाडूमध्ये जसं 50% वरचं आरक्षण अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी सिद्ध करून टिकवलं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील मराठा समाजाला, मागास समाजाला जे 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचं राजकारण होता कामा नये, नाहीतर मराठा समाजाचं यामध्ये मोठं नुकसान होईल. पण तुम्ही जरी असं म्हणत असला की वेगळं आरक्षण टिकलं पाहिजे, आता 65% आरक्षण दिलं होतं बिहार सरकारनं, ते हायकोर्टानं, पटना हायकोर्टानं बाद ठरवलं, तुम्हाला जाताच येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला भीती वाटतेय की तुम्ही वेगळं आरक्षण देऊन त्यांची फसवणूक करताय काय, सरकार फसवणूक करताय काय. आणि यावेळेला सरकार 3 पक्षांचं आहे, त्यामुळं आरोप जो होतो तो सरकारवर, महायुतीच्या सरकारवर होतो. हे बघा, मग ज्यांची मागणी आहे आणि ज्यांना ही लोक सपोर्टेड करतात अशी मागणी करण्यासाठी, त्यांचं मत आहे का ओबीसीच्या आरक्षणातून द्यायचं? त्यांनी या विषयावरती स्पष्टता द्यावी. तुम्ही बोलताना काय बोलताय, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पाहिजे, इकडं काय म्हणताय की मराठा समाजाला ओबीसीला, कसं काय असं शक्य होईल? त्यामुळं जे राजकारण सुरू आहे ते राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित बसून सविस्तरपणे राजकीय हेतू समोर न ठेवता चर्चा केली पाहिजे आणि त्यातून मार्ग निघाला पाहिजे. हा जर मार्ग निघाला नाही तर जी गावागावामध्ये कटुता आजच्या दिनांकाला जी झाली आहे ती आणखी वाढत जाईल, अशी परिस्थिती आता गावागावातली आहे. आता जरांगे पाटलांनी आरोप केला हाकेंनी उपोषण केल्यानंतर की त्यांना सरकारने बसवले. आम्ही उपोषण करतोय, आम्ही आंदोलन करतोय म्हणल्यानंतर त्यांना सरकारने स्पॉन्सर्ड केलं आंदोलन. तुम्ही ऐकलं ना, त्यांचं बाईट्स ऐकले असेल, तुमची प्रतिक्रिया ऐकली असेल. ते म्हणतात की सरकारनं हे सगळं घडवून आणलेलं आहे, ओबीसी समाजाचं आंदोलन. पंकजाताईंचं ट्विट असेल, मग भुजबळ साहेब बोलायला लागले, मग पडळकर साहेब आले, मग तिथं सगळ्यांना आम्ही काय वेगळं बोललोय असं? आम्ही जे संविधानाला धरून आहे, जे कायद्याला मान्य आहे आणि त्याच भूमिका आम्ही मांडलेत. आम्ही काय वेगळं म्हणजे काय आता मांडलेत का? सरकारनं घडवून आम्ही पहिला सरकारचा काय संबंध आला? आता मग हे तुमचं आंदोलन जेव्हा शरद पवार तिथं आले, रोहित पवार आला, ती सगळी आग लावून आला, मग आम्ही असं म्हणायचं का यांनी आग लावली म्हणून? ही परिस्थिती नाही. हे सरकारचं आंदोलन म्हणायला आता त्यांनी विरोधक टीका करत राहतील, परंतु ओबीसीचं हित त्यामध्ये असल्यामुळं आता एखाद्या सरकारने एखाद्या माणसाला बसवलं, त्याला रिस्पॉन्स कोण सरकार देणार का? लोकांनीच द्यायला पाहिजे ना. मुंबईमध्ये एखाद्याला आझाद मैदानावरती आणून बसवलं, सरकार म्हणजे बस, त्याच्या पाठीमागं लोकांचं पाठबळ पाहिजे, लोकांचं समर्थन पाहिजे, तर तुम्ही ते सगळं प्रकरण उचलाल. ह्या ज्या आंदोलनाला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, त्यांच्या पाठीमागं कारखानदार नाहीत, त्यांच्या पाठीमागं सुतगिरणीवाले नाहीत, त्यांच्या पाठीमागं DCC बँकांचे चेअरमन नाहीत, आमदार नाहीत, खासदार नाहीत, गरीब लोकांनी हे सगळं आंदोलन उचललं होतं. त्यामुळे कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व नाही. आंदोलनाची तुम्ही भूमिका काय ते बघा. ओबीसी आंदोलनामध्ये जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवरती चर्चा झाली पाहिजे. समोरनंही काही भूमिका मांडली त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा करून व्यवस्थितपणे मार्ग काढला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही बघित असेल गावागावामध्ये कटुता आहे, एकमेकांच्या दुकानातून सामान खरेदी करायचं नाही, एकमेकांच्या कामाला जायचं नाही, एकमेकांबद्दल द्वेष वाढलेला आहे. आता हे सगळं चालू असताना राज्यकर्त्यांची भूमिका आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांचा आवाज या बाजूने वाढतोय, मराठा नेत्यांचा आवाज या बाजूने वाढतोय. ऍक्च्युअली राजकारणामध्ये 2 समाज भरडत चाललेले आहेत, याच्यामध्ये सगळे राजकारणी जबाबदार असं म्हणलं तर काय वावगं आहे? नाही, जबाबदार असं कोणावरती म्हणण्याचा काही प्रश्न नाही. जे काय घडलं ते आता जाऊ द्या ना. आता तुम्ही मार्ग काय काढायचं त्या हिशोबावर आलं पाहिजे ना. काल काय घडलं, परवा काय घडलं, मागच्या 8 महिन्यात काय घडलं आणि पुढं आपल्याला काय घडवायचं आहे ते तर आपण घडवू शकतो. सगळे जर एकत्रित लोक बसले तरच हा निवडल ना विषय. एक दोघाचा हा विषय नाही आहे. एक दोघं कुणी थांबवू शकत नाहीत, एक दोघं कुणी मिटवू शकत नाहीत. सर्व लोकांनी जर राजकारण बाजूला ठेवून या विषयात लक्ष घातलं तर निश्चितपणे काहीतरी परिस्थितीतून या मार्ग निघेल. आता जरांगे पाटील म्हणतात की तुम्हाला लोकसभेत एकदा हिसका दाखवलाय, कॉन्सॉलिडेशन झालं, त्यामुळे तुमचे इतके उमेदवार पडले, आता विधानसभेला तुम्हाला परत तेच बघायचं आहे का? त्यांनी विचारलं. हे बघा, संविधानानं अधिकार दिलेले आहेत, राजकारणामध्ये होत राहतं ना. कोणी निवडणुकीमध्ये विरोधात राहतं, कोणी कोणाच्या समर्थनात राहतं, कोणी नवीन पार्टी काढतं, कोणी उमेदवार. हे काय लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, प्रत्येकाला तो आहे. तुम्ही उद्या 4 उमेदवार उभा करू शकता, त्यामुळं तो काही विषय नाही. त्यामुळं आता लोकसभेमध्ये काय झालं, कसं झालं, कोणाला किती मतं पडली ह्याच्या मुळामध्ये आता कोण जायला तयार नाही, मी जाऊ इच्छित नाही. परंतु विधानसभेच्या दृष्टिकोनातून
आम्ही आता महायुती म्हणून खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या मध्ये जातोय. आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांचं समर्थन मिळवू. पण तुम्हाला असं वाटत नाही की मराठा आंदोलन ज्या वेळेला तापलं त्याच वेळेला ओबीसी कॉन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न तुम्ही पण केला, त्याचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला, ओबीसी मतं एकत्रित होतील, मग भाजपला फायदा होईल. फडणवीस साहेब स्वतः म्हणाले की डीएनए ओबीसी हा भाजपचा, तर त्याच्या पद्धतीने राजकीय लाभ तुम्ही पण घ्यायचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीला मराठा मतांचा फायदा झाला, पण तुम्हाला ओबीसी मतांचा फायदा झाला नाही. हे बघा, जी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका मांडली ते काय आज आंदोलन पेटलंय म्हणून भूमिका मांडताय अशातला विषय नाही आहे. ओबीसी लोकांना खूप सन्मान पार्टीनं पहिल्यापासून दिलेला आहे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता विधान परिषदेवरती जातो, जानकर साहेबांसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता 2 वेळा विधान परिषदेवरती मंत्रिपदावरती जातात. कितीतरी नावं घेता येतील की हे ओबीसी लोकांच्या हिताचं, किंवा ओबीसी मंत्रालय वेगळं काढणं, ओबीसी मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात फंड देणं, किंवा महाज्योतीसारखी संस्था ओबीसीच्या मुलांसाठी निर्माण करणं, हेच आहे ना डीएनए. म्हणजे काय, ओबीसीचं हित जोपासणारी ही पार्टी आहे, ओबीसीचं सन्मान करणारी ही पार्टी आहे. त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. आता आम्ही जेव्हा या आंदोलनात पडलो तर आम्ही सर्वपक्षीय होतो, असं काय नाही. काँग्रेसमधली काय लोक होती, वडेट्टीवार साहेब पण त्या मोर्चाला होते ना पहिल्या. ह्याचा अर्थ काय, महायुती तर ते गायब झाले. पण नाही, तो त्यांचा नंतरचा विषय आहे. परंतु जो पहिला मोर्चा अंबडमध्ये झाला तेव्हा काँग्रेसचे लीडर होते, राष्ट्रवादीचे होते, राष्ट्रवादी पवारांच्या गटाची लोक होती, असं काय नाही, सगळीच लोक त्यामध्ये होती. लोकांची सगळ्या मागणी जेव्हा आली की अरे ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही एकत्रित यायला पाहिजे, आम्ही सगळे आलो. त्यात राजकारण असायचं कारणच नाही. बरं, आता हा झाला राजकारणाचा भाग. आता दुसरं, तुमच्या पक्षातनं सतत आवाज उठतोय की बघा अजित पवार आपल्यासोबत आल्यापासून आपलं नुकसान झालेलं आहे. सुदर्शन चौधरी जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुण्याच्या संचालक आहेत, उपाध्यक्ष आहेत ग्रामीणचे, ते पण म्हणाले की अजित पवारांना, ते तर म्हणाले की हाकलून द्या महायुतीतून. अजित पवार आल्यामुळे तोटा झाला आहे हे सत्य आहे, आणि त्यांना आता महायुतीने वेगळा विचार त्यांच्याबद्दल केला पाहिजे. तर बघा, हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना किंवा बावनकुळे साहेबांना विचारायला पाहिजे. मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी या सगळ्या महायुतीच्या कुठल्याही विषयावरती बोलणं माझी ती काय कर्तव्यही नाही. त्यामुळं वरिष्ठ लोकांना या बाबतीमध्ये तुम्ही सविस्तरपणे प्रश्न विचारा, त्यांच्याकडून उत्तर घ्या. पण सांगली जिल्ह्यामध्ये पण जरी बघितलं तुम्ही तरी सुद्धा राष्ट्रवादीची मतं ज्या पद्धतीने ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम केलं, माड्यामध्ये होतात तुम्ही इन्स्ट्रुमेंटल, सोलापूरमध्ये प्रचार केला, या लोकसभेच्या निवडणुकीची वेगवेगळ्या मतदारसंघातली परिस्थिती वेगवेगळी होती. त्याला अनेक कारण आहेत, ते काही एकच कारण आहे निवडणुकीमध्ये असं नाही. त्यामुळं आता ह्या सगळ्या कारणांचा उहापोह पार्टीमध्ये झालेला आहे. विधानसभेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे काय करावं लागेल, कशा पद्धतीनं व्यूहरचना आखावी लागेल, तर ती पार्टी व्यवस्थितपणे करेल. जे काही लोकसभा निवडणुकीमध्ये झालंय त्यामुळं आता आम्ही खरं तर सावध झालो. आम्हाला काम करायला व्यवस्थितपणे आता संधी मिळालेली आहे, तर निश्चितपणे आम्ही त्याच्या सगळ्या चुका दुरुस्त करून आम्ही पुढे या विषयामध्ये जाऊ. पण पक्षामध्ये तुम्ही पण ती भूमिका मांडली, आम्ही ऐकलं की तुम्ही पण भूमिका मांडली की आता आपल्याला अशा पद्धतीनं विचार करून चालणार नाही, आणि प्रॅक्टिकल भूमिका मांडली की बाबा जर आपल्याला वोट ट्रान्सफर होत नसेल, कारण युतीच जर तुमची प्रॅक्टिकल होती, वोट ट्रान्सफर होत नसेल तर आपण वेगळा विचार केला पाहिजे. कारण आपण इतकी वर्ष, आता तुम्ही असाल किंवा किरीट सोमय असतील किंवा बाकीचे नेते असतील, तुम्ही इन्स्ट्रुमेंटल आहात अजित पवारांच्या विरोधात, तुम्ही इतकी वर्ष आंदोलन करत राहिलात, त्यांना सत्तेत घेतल्यामुळे तुम्हाला लोकांसमोर जाणं कठीण झालं. बघा, हा माझा वैयक्तिक विषय नाही, हा पार्टीचा विषय आहे, पार्टी लेवलचा विषय आहे. त्यामुळे आमचे वरिष्ठ ह्या सगळ्या विषयामध्ये तुमच्याबरोबर सविस्तर बोलतील. पण तुमची भावना काय आहे, तुमची भावना काय आहे? मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. पार्टी ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं काम करणं माझी जबाबदारी आहे, आणि ते मी करत राहतोय. पण अजित पवारांवर आरोप असताना त्यांना घेतल्यामुळं तोटा झाला, त्याच्यामुळे आपल्याला नेत्यांची अडचण झाली, तुम्ही बोललात ना पार्टीच्या मीटिंगमध्ये. नाही, असं काय नाही. तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल, परंतु हा सगळा विषय तुम्ही प्रदेशाध्यक्ष साहेबांशी बोला. बरं, माझा शेवटचा प्रश्न आहे की सुदर्शन चौधरी यांनी जी भूमिका काल ती मांडली, मी तुम्हाला केवळ अजित पवारांचे विरोधक म्हणून हा प्रश्न विचारत नाही, तशीच भूमिका केडरमधल्या अनेक लोकांचे, जे खासगीमध्ये बोलतात, जे तुमच्या पार्टी मिटिंग्समध्ये बोलतात, त्यांची भावना लक्षात घ्यायला पाहिजे पक्ष नेतृत्वानं राज्यातल्या, असं तुम्हाला वाटत नाही? कारण हे सातत्यानं ऑर्गनायझरमधून लेख आला, भाजपच्या इंटरनल मिटिंगमधून त्याच्याबद्दलची वाच्यता झाली, आता हे कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत, वोट ट्रान्सफर झालेलं नाही दिसत नाहीये, त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. म्हणून हा प्रश्न विचारतोय की केडरची भूमिका, केडर सकाळी शेवटी ग्राउंडवर त्यांना काम करायचं आहे. तुम्ही भाषणं द्याल, सभा घ्याल, तुम्ही त्यांना कार्यक्रम द्याल, पण ग्राउंडवरती ते मनोमिलन दिसत नाही. त्यामुळे तो आवाज ऐकला पाहिजे असं वाटतं का? या बाबतीमध्येच पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी खूप सक्षम नेते आहेत, आणि त्यांना अखंड महाराष्ट्राचा स्टडी आहे. महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे ते त्यांना माहीत आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष झाल्यापासून सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करतात, तर त्यांच्याकडे सगळे विषय काय असतील ते येतील. वरिष्ठ लेवलला, त्यांच्या लेवलला काय होईल, जे काय होईल ते आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही ह्या सगळ्या भावना केडरनी आणि तुम्ही सगळ्या नेत्यांनी सांगितल्यात वरिष्ठांना? अरे ते आता मला काय माहित केडर कुणाला भेटलंय.
नाही नाही, तुमच्या नेत्यांच्या बैठकीत तुम्ही सांगितले का? नाही नाही, ते काय बैठकीतला आतला विषय तुम्हाला काय सांगणार. तर हे होते गोपीचंद पडळकर, त्यांनी सांगितलेलं आहे की 2 समाजातील तेढ मिटवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि जो विषय राष्ट्रवादीबद्दलचा आहे त्याच्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण पाटीलसह अभिजित, मुंबईत.